नमस्कार मित्रांनो, बऱ्याचशा जागा निवांत असतात. तुम्ही रेल्वे स्टेशनवर कुत्री बघितली असतील, बस स्टॉपवरती बघितली असतील, रस्त्यात बघितली असतील, चौकात बघितली असतील. मी आता तुम्हाला जो व्हिडिओ दाखवतोय हे दोन कुत्री निवांत जी झोपलेली आहेत ते ठिकाण आहे महाराष्ट्राचं मंत्रालय. ही तुम्ही इमारत बघा. म्हणजे कुत्र्यांना सुद्धा किती निर्धास्तपणे शांत झोपावं अशी जे काय हमखास विश्वासाची, खात्रीची आणि पूर्वलक्षी प्रभावानं जी काही जागा त्यांना मिळालेली आहे तर त्याचा छानपैकी ते लाभ घेत आहेत. आणि तुम्ही बघू शकता त्यांना कोणाची भीती नाही, छानपैकी ते शांत झोपलेले आहेत. मला वाटतं महाराष्ट्र राज्याचा सरकारचा कारभारसुद्धा एवढा प्रगल्भ, प्रखर आणि कायद्याने चालावा की जेणेकरून सामान्य माणसाला सुद्धा अशी शांत झोप घेता आली पाहिजे. 3-3 वर्षीच्या मुलींवरती बलात्कार होत आहेत, शेकडो हजारो घोटाळे रोज होत आहेत, रोज अनेक खून होत आहेत, अनेक अपघात होत आहेत, अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत, रस्त्यांच्या खूप दुरावस्था आहेत. अशा सर्व परिस्थितीमध्ये कोणत्याही माणसाचं संध्याकाळी शांत झोपणं हे दुर्मिळ झालेलं आहे. माणसाला शांत झोपच लागू शकत नाही. अशी भयानक परिस्थिती असताना या मंत्रालय परिसरामध्ये या दोन कुत्र्यांना शांतपैकी झोप लागणं आणि त्यांना कोणी डिस्टर्ब न करणं हे मला वाटतं महाराष्ट्राच्या प्रगतीचं म्हणा, महाराष्ट्राच्या दुरावस्थेचं म्हणा, महाराष्ट्राच्या एकंदरीत वास्तव काय असू शकतं हे आपण बघू शकतो. आणि सुप्रीम कोर्टाने जे काही निकाल दिले त्याच्या पार्श्वभूमीवरती हा मी व्हिडिओ काढतोय बरं का, की भटक्या कुत्र्यांचा जो काही प्रादुर्भाव झाला आहे गल्ली गल्ली, चौकात चौकात अनेक लोकांना ती चावतायत. लोकांचं कामाला जाणं, शाळेत जाणं, लोकांना बाजारात जाणं, फिरायला जाणं हे सगळं डिस्टर्ब झालं आहे त्या कुत्र्यांमुळे. आणि म्हणून सुप्रीम कोर्टाला काही ऑर्डर्स काढाव्या लागल्या. त्या अनुषंगाने मी हा व्हिडिओ काढलेला आहे. तरी आपण पाहू शकतो की मंत्रालयासारख्या ठिकाणी निवांतपैकी ही कुत्री झोपलेली आहेत, शांत झोपलेली आहेत. आता ह्या कुत्र्यांना मी कोणाची उपमा द्यावी असं मला काही योग्य वाटत नाही, परंतु ते शांत झोपलेले आहेत. माणसांचा त्यांना काही त्रास नाही आहे आणि त्यांचाही काही माणसांना त्रास नाही. त्यामुळे तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं चाललेलं आहे. आणि कृपया यांना कुत्रा कोणी म्हणू नका, कारण तो त्यांचा अपमान होईल. याला श्वान म्हटलं पाहिजे, कारण आपण भारतामध्ये राहतो आणि प्राणीदया, भूतदया हे सगळं आपल्या रक्तामध्ये आहे, आपल्या संस्कृतीमध्ये आहे. आणि त्याच्यामुळे कुत्र्यांचा किती प्रादुर्भाव आहे, सुप्रीम कोर्टाला अशा गोष्टींवरती निकाल द्यावे लागलेत, त्याचं गांभीर्य किती आहे, का सुप्रीम कोर्टाला निर्णय द्यावे लागले, तुम्हाला या परिस्थितीवरून कळू शकतं. आता हे बिचारे ते शांत झोपलेत म्हणून ठीक आहे, पण हे जर कोणाला चावले, कोणावरती धावले तर कुणी काय करायचं. त्यामुळे कदाचित ही कुत्री न धावणारी, न चावणारी असल्यामुळे मंत्रालय त्यांना प्रवेश असेल असं मला वाटतं. आणि तसंही मला वाटतं प्रश्न विचारणाऱ्यांना किंवा सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना कुठं मंत्रालयामध्ये कोण जागा देणार आहे का. पण यांना जागा मिळालेली आहे, कारण ते कोणाबद्दल काही बोलत नाहीत आणि ना कोणाच्या आध्यात ना कोणाच्या मध्यात. त्यामुळे त्यांना इथं प्रवेश आहे आणि शांतपणे ते झोप घेऊ शकतात. अशीच झोप सामान्य माणसाला पण मिळावं असं काम गृह खात्यानं केलं पाहिजे. आणि या महाराष्ट्रातील जो काही अन्याय अत्याचार चालला आहे, लूट चालली आहे, महिलांवरती, मुलींवरती अत्याचार चाललेले आहेत, ह्या सर्वांच्या बाबतीत सुद्धा गृह खात्यानं एवढं छान काम करायला पाहिजे की सामान्य माणसाला शांततेची झोप लागेल, प्रत्येक महिला स्वतःला सुरक्षित समजू शकेल, असं काम व्हायला पाहिजे.